नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. पितृपक्षासाठी म्हणजे श्राद्ध स्पेशल कढी बनवतोय. या ठिकाणी आपण ताकाची कढी बनवणार आहोत. तयार होणारी कढी ही अतिशय चविष्ट खमंग अशी तयार होणार आहे. एकदम सोपी अशी पद्धत दाखवलेली आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर इथे जिरं मोहरी घेतलेला आहे फोडणीसाठी. नंतर हिंग, इथे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, हळद, 2 चमचे बेसन घेतलं आणि इथे ताक घेतलेलं आहे. जर ताक नसेल तर तुम्ही दही घेऊन त्यात पाणी घालून ताक तयार करू शकता. तर बघा एकदम घट्ट असं ताक आहे. चवीला आंबट आहे. तर मला ही कढी आंबट आवडते. त्यामुळे यात मी साखर घातलेले नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर ऍड करू शकता. तर आता सुरुवातीला काय करायचं, जे ताक घेतलेलं आहे त्यामध्ये जे 2 चमचे बेसन आहे ते ताकामध्ये मिक्स करायचं. तर चमचा किंवा असं विक्सच्या मदतीने बेसन हे ताकामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये गठुळ्या राहिल्या नाही पाहिजे. किंवा घरात रवी असेल तर रवीच्या मदतीने सुद्धा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर बघा व्यवस्थित हे घुसळलं गेलेलं आहे. बेसन आणि ताक चांगलं एकजीव झालेलं आहे. ताकामध्ये किंवा दह्यामध्ये जेव्हा आपण बेसन असं घुसळून घेतो किंवा एकसारखं मिसळून घेतो तेव्हा कढी हे एकसंध बनते, छान दाटसर बनते. तर आता कढी बनवायला घेऊ. त्यासाठी पातेल्यामध्ये बघा तेल तापत ठेवलेलं होतं. तर साधारणपणे 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की लगेच जिरं आणि मोहरी घालायचं. जिरं मोहरी तडतडलं की लगेच त्यात हिंग आणि कढीपत्त्याची पानं. आता कढी म्हटलं की कढीपत्ता हा आवर्जून घालायचा. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली होती. तर कढी तुम्हाला कितपत तिखट हवी त्या अंदाजानुसार यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालायचं. जर अद्रक आवडत असेल तर तेही घाला किंवा तुम्ही पितृपक्षामध्ये लसूण वापरत नसाल तर लसूण स्किप करा. फक्त हिरवी मिरची घाला किंवा हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल. त्यानंतर बघा मिक्स करून घेतलं आणि पाव चमचा हळद घातली. आणि आता तेलामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली म्हणजे कढीला तो फ्लेवर छान येतो. तर ही सर्व प्रोसेस बारीक गॅसवरच करायची. त्यानंतर जे बेसन आपण ताकामध्ये मिक्स करून घेतलं होतं तर असं ढवळून घ्यायचं म्हणजे बेसन तळाला जाऊन बसलेलं असेल तर ते चांगलं एकजीव होतं. आणि लगेच तयार खमंग फोडणीमध्ये हे ताकाचं मिश्रण ओतायचं. वरतून आपल्याला कढी किती पातळ हवी किंवा घट्ट हवी त्या अंदाजानुसार पाणी घालायचं. तर मी बरोबर 1 वाटी ताकासाठी या ठिकाणी 1 वाटीच पाणी घातलेलं आहे. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकाल कढीला मस्त असा पिवळा रंग आलेला आहे. तर आता यामध्ये सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक गॅसवर कढी ही चांगली 5 ते 7 मिनिटं उकळून घेऊया. तर या ठिकाणी कढी करताना ती अशी पातेल्यातच करायची. पसरट भांड्यात करू नका, नाहीतर मग ती लगेच उतू जाते. आणि बऱ्याच जणांची कढी ही फुटते. तर कढी फुटू नये यासाठी जे आपण मीठ घालतो ते तुम्ही पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर सर्वात शेवटी घाला. म्हणजे कढी ही फुटत नाही. आणि कढी उकळताना ती बारीक गॅसवरच उकळून घ्यायची म्हणजे कढी ही छान एकसंध बनते, दाटसर बनते. यामध्ये जे बेसन घातलेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित शिजलं जातं. तर बघा या ठिकाणी मस्त खमंग अशी पौष्टिक ताकाची कढी तयार झालेली आहे. एकदम सोपी अशी पद्धत आहे. करून बघा, तुमचा अभिप्राय कळवा. जर तुम्हाला यामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही साखर सुद्धा 1 ते 2 चमचे ऍड करू शकता. साखरेमुळे मस्त चटपटीत अशी कढी तयार होते. तर या ठिकाणी मी पकोडे सुद्धा तयार करून घेतलेले होते. तर इथे मस्त आपल्या कढी पकोडा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कढी तयार करतात का हे कमेंट मध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि पहिल्यांदाच तुम्ही जर माझी रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.